पवनार सेवाग्राम रोडवरून ओव्हरलोड रेतीची वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू? शासन म्हणते रेतीघाट बंद, मग ही रेती येते तरी कुठून? पवनारच्या आठवडी बाजारात ओव्हरलोड रेतीच्या ट्रकखाली येऊन मरता मरता वाचली महिला। जिल्ह्यात कुठेच रेतीघाटाचा लिलाव झाला नाही। सामान्य जनतेला घरकुलाचे घर बांधण्यासाठी रेती मिळत नसल्याने अनेक घरकुलाचे घरे रेती विना अधुरी असताना मात्र नव्याने बनलेल्या सेवाग्राम पवनार मार्गे खुलेआम रेतीची वाहतूक सुरू आहे। पवनार मार्गे रात्री 7 वाजतानंतर खुलेआम रेतीची ओव्हरलोड ट्रक धावणे सुरू होते। पवनार सेवाग्राम जवळपास कुठेच रेती घाट नाही, मग ही रेती येते कुठून याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मडगाव, जाम, समुद्रपूर येथील घाटातून रात्रीच्या वेळेस हा रेती चोरीचा खेळ सुरू होत असल्याची माहिती मिळाली आहे। परंतु जिल्ह्यात कुठेही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना या घाटातून खुलेआम रेतीचा उपसा सुरू असून अजूनपर्यंत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना याबद्दल काहीच माहिती कशी नाही? जेव्हा एक पटवारी ओव्हरलोड रेती ट्रकवर जप्तीची कारवाई करते तेव्हा तो ट्रक सोडवण्यासाठी तहसीलदार फोन करते, म्हणजे नेमके काय सुरू आहे हे समजायला मार्ग नाही। नुकतेच पवनार येथे काल सोमवारी भरलेल्या आठवडी बाजारातून ओव्हरलोड रेती ट्रकच्या खाली येऊन महिलेचा जीव जाता जाता वाचलाय। बाजारात उपस्थित नागरिकांनी त्या महिलेला पटकन बाजूला केल्याने तिचा जीव बचावलाय। मात्र जर त्या महिलेचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण असते असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे लवकरात लवकर या ओव्हरलोड रेतीच्या ट्रकवर कारवाई करून पवनार सेवाग्राम मार्ग सुरू असलेली रेतीची वाहतूक बंद करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। साहसिक न्यूज 24 करिता सतीश अवसट, पवनार, वर्धा।